चांदेपासून मांदेपर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। चांदेपासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार काय उन्हाळ्यात आपण सर्वजण कोंबड्यांना औषध म्हणून देशी दारूही देऊ शकतो? हा सवाल ज्या पद्धतीने सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल कुठेतरी माझ्याही मनात उपस्थित झालाय। जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो सुद्धा सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की उन्हाळ्यामध्ये आम्ही कोंबड्यांसाठी देशी दारूचा वापर औषध म्हणून करू शकतो अथवा नाही। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांना विनंती की याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्या। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय। ज्या सवालाच्या अनुसार आता उन्हाळ्यामध्ये आम्हाला या ठिकाणी कोंबड्यांना औषध म्हणून देशी दारू द्यायची, मग अशा परिस्थितीमध्ये काही जण म्हणत आहेत की देशी दारूमध्ये उष्णतेचं प्रमाण अधिक असते। मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला हे समजत नाही की आम्ही कोंबड्यांना उन्हाळ्यात औषध म्हणून देशी दारू द्यायला पाहिजे अथवा नाही। चला आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतो की उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी कोंबड्यांना औषध म्हणून देशी दारू द्यायला पाहिजे अथवा नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की उन्हाळा आणि कोंबड्यांची शरीर रचना यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत असतो ते समजून घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस उन्हाची तीव्रता ही वाढत जाते त्यावेळेस कोंबडीवरती याचा प्रतिकूल परिणाम होत असतो। आपल्या सर्वांना हे लक्षात ठेवावं लागेल की आपल्यापाशी असणारी जी कोंबडी आहे ती शीतरक्त पेशी असणारा पक्षी आहे। शीतरक्त असणारा जो पक्षी असतो त्याचा काय प्रॉब्लेम असतो की बाहेरच्या वातावरणामध्ये बदल झाला की त्यांच्या शरीरामध्ये बदल होतो। बाहेरच्या वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये कोणता बदल होतो, तो गरमी खूप जास्त त्या ठिकाणी वाढते, तापमान वाढायला लागते। यामुळे काय होते की आपोआप कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान वाढायला लागते। या परिस्थितीमध्ये काय होते की मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जे ते कमी होते आणि कोंबडीच्या शरीरातील उष्णता ही तीव्र गतीनं वाढायला लागते। बरं, शरीरातील उष्णता वाढायला लागली तर त्या ठिकाणी आता आपण आपला विचार करू तर घाम बाहेर निघत असतो। घाम काय करते, शरीराचे तापमान ते नियंत्रण ठेवते। पण तुम्हाला सांगतो कोंबडीला घाम ग्रंथी नसतात म्हणून कोंबडीचा घाम शरीराबाहेर येऊ शकत नाही, म्हणजे घामच तयार होऊ शकत नाही। मला सांगा, घाम तयार होणार नाही, घाम शरीराच्या बाहेर येणार नाही तर मग शरीराचं तापमान नियंत्रणात राहील का? 100% नाही। त्याच्यामुळे लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये काय होते की बाहेरच्या वातावरणातील तापमान वाढल्यामुळे आपोआप कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते। कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी होते आणि अशा परिस्थितीमध्ये उष्णतेचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत असतो। मग आपण काय करतो की बाबा तिला ओलसर खाद्य द्यायचा प्रयत्न करतो, जे गरम खाद्य ते देत नाहीत, कोरडं खाद्य देत नाहीत। सिंपली सांगतो, आपण गहू देत नाहीत, म्हणजे गव्हाचा भरडा असो, बाजरी देत नाहीत किंवा द्यायला नाही पाहिजे, सुकट द्यायला नाही पाहिजे, मच्छी वेस्टेज द्यायला नाही पाहिजे, लसूण द्यायला नाही पाहिजे, गुळपाणी द्यायला नाही पाहिजे आणि कोरडा आहार जो आहे की तो जास्त प्रमाणात आपण टाळायला पाहिजे। मग द्यायला काय पाहिजे तर मेथी घास, गजराज गवत, नेपियर गवत, कांदा द्या, दही द्या, ताक द्या, लिंबू पाणी द्या, त्यासोबतच टोमॅटो द्या, त्यानंतर काकडी द्या, टरबूज द्या, खरबूज द्या, त्यानंतर हायड्रोफोनिक द्या, त्यानंतर अजोला द्या। म्हणजे एक तुम्हाला ठोकताळा समजलं की बाबा काय द्यायला पाहिजे काय नाही द्यायला पाहिजे। आता हे सगळं जे ओलसर खाद्य वगैरे ते दिलं तर तिच्या शरीरातील तापमान मेंटेन राहते, गरमी कमी होती, पाण्याचं प्रमाण वाढते आणि कोंबडीचा जीव जाण्यापासून तिची मुक्तता होते, तिचा काही जीव जात नाही आणि कोंबडी तंदुरुस्त राहते। पण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्रश्न विचारला की सर आम्हाला तर कोंबड्याला औषध म्हणून देशी दारू द्यायची, देऊ का नको? मग आता देशी दारू काय असते हे सांगतो। आता तुम्हाला हे सांगितलं की उन्हाळ्याचा कोंबड्यावरती काय परिणाम होतो, काय द्यायला पाहिजे काय द्यायला नाही पाहिजे, गरम द्यायला नाही पाहिजे, थंड द्यायला पाहिजे। आता देशी दारू म्हणजे काय हो? देशी दारू म्हणजे अल्कोहोल। अल्कोहोल थंड असते, गरम असते, अल्कोहोल असते गरम।
म्हणजे काय की देशी दारू ही उष्ण असते, हे जे म्हटलं जाते हे खरं आहे खोटं आहे? 100% खरं आहे. देशी दारूमध्ये गरमी असते. आता तुम्ही म्हणाल की सर द्यायचीच किती आहे? 3, 4, 5 ml. तर तुम्हाला सांगतो, आपल्याला विषयाची परीक्षा काही घ्यायची नाहीये आणि जे आहे ते सत्य मांडतो. मग तुम्हाला द्यायची द्या आणि नसेल द्यायची तर नका देऊ. पण मी जे आहे ते खरं सांगतो. आता या ठिकाणी जर तुम्ही समजा असा विचार करा की पाण्याच्या माध्यमातून देशी दारूचा वापर केला, तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की कोंबडीला किती उष्णता सहन होते, किती होत नाही हे ॲक्युरेटली माहीत नाही. कोंबडीच्या शरीरात उष्णता किती हे पण माहीत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण देशी दारूचा वापर करतो, तेव्हा कोंबडीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागते. जशी देशी दारू कोंबडीच्या शरीरात प्रवेश करते, तसं त्या ठिकाणी तापमान वाढायला लागते आणि देशी दारू कोंबडीच्या शरीरात प्रवेश करणं म्हणजे काय? आगीत तेल ओतण्यासारखे. मग अशा परिस्थितीमध्ये आगीत तेल ओतल्यावर काय होते? आग भडकते. मग मला सांगा, आपल्या कोंबडीच्या शरीरामधली आग म्हणजे उष्णता, त्या माध्यमातून देशी दारू जर आपण औषध म्हणून जरी पाठवली, तर त्या उष्णतेचा भडका उडणार, उष्णता आणखीन वाढणार, पाण्याचं प्रमाण आणखीन कमी होणार, कोंबडीला ती उष्णता सहन होणार नाही, कोंबडीला उष्माघाताचा त्रास होणार आणि अचानक कोंबडीचा तडफडून जीव त्या ठिकाणी जाणार. हे सगळं कशामुळे होणार? देशी दारूमुळं. आता मला सांगा, हे सगळं टाळायचं असेल तर काय करायचंय? देशी दारू द्यायची नाही. बस हेच आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, की उन्हाळ्यात आपण कोंबड्यांना देशी दारू औषध म्हणून द्यायची नाही. देशी दारूचा वापर 15 जूनपासून तर 15 मार्चपर्यंत करायचा. पण 15 मार्चपासून 15 जूनपर्यंत देशी दारू उन्हाळ्यामध्ये अजिबात द्यायची नाही. जर दिली तर तुमच्या कोंबड्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्या परिस्थितीत तुम्ही कारणं शोधत बसाल, पण त्यापैकी एक कारण वाढत जाणारी उष्णता, शरीरातील उष्णतेचं प्रमाण आणि उष्माघात हे सगळं निगडीत असणार आहे देशी दारूशी. म्हणून तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की बाबांनो, माहिती तुम्हाला नाही ना, काही हरकत नाही. पण मी माहिती दिली आहे ना, तर त्यानुसार त्या ठिकाणी तुम्ही करा अनुपालन आणि अजिबात या उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांना देशी दारू ही देऊच नका. तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर, की उन्हाळ्यात कोंबड्यांना देशी दारू द्यायची अथवा नाही तर अजिबात द्यायचीच नाही 15 जूनपर्यंत. आता बरेच जण म्हणतात की सर फार सुंदर माहिती जबरदस्त रित्या तुम्ही त्या ठिकाणी सादर करतात आणि आम्हाला तुमचं बोलणं फार आवडते. पण अशी काही योजना आहे की ज्यामुळे आम्ही थेट तुमच्याशी जोडले जाऊ? तर आहे ना मित्रांनो. तुम्हाला माझ्यासह बोलायचंय, माझं तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे आणि वेळोवेळी प्रश्नांचं निराकरण करून घ्यायचं असेल तर बघा मित्रांनो, यासाठी आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन आलो आहोत. ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी असते. दर रविवारी असणार ही जी ऑनलाईन ट्रेनिंग असते, याच्यामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता लेक्चर घेतल्या जाते आणि 7:30 वाजता जेव्हा लेक्चर स्टार्ट होते, तेव्हा एका टॉपिकला घेऊन त्याबद्दल सखोल मार्गदर्शन. त्यानंतर तुम्हाला सांगतो की बाबा वेदर बुलेटिन या आठवड्यापासून पुढच्या आठवड्यापर्यंत, म्हणजे या रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत वातावरणात कोणकोणते बदल होणार, त्यांचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय परिणाम होणार, त्यामुळे कोणते रोग येऊ शकतात का आणि ते येऊ नयेत म्हणून कोणतं लसीकरण करायला पाहिजे आणि आले तर कोणता औषधोपचार करायला पाहिजे, याबद्दल माहिती, ज्यामुळे मृत्यूदर आपोआप कमी होऊन जातो. आणि सेगमेंट नंबर 3 मध्ये काय करतो की तुमचा जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर आम्हाला तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारायचे, मग त्याच्यासाठी आपण प्रश्न उत्तराची सिरीज चालू केली आहे, लाईव्ह प्रश्न लाईव्ह उत्तर. तर याच्यामध्ये आठवड्याभरात जे काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातात. आणि तुमचा हाही प्रश्न असेल की वा सर ठीक आहे तुम्ही रविवारी उत्तर द्याल, पण इतर दिवशी अचानक काय प्रश्न उद्भवला तर उत्तर कोण देणार? तर यासाठी लखन सर आहेत. त्यांना दुपारी 3 ते 8च्या दरम्यान तुम्ही कॉल करून प्रश्नांची उत्तरं प्राप्त करू शकता. त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. पण लक्षात ठेवा की ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ज्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला आहे, त्यांनीच कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवावीत. कारण लखन सरांचा कॉल रेकॉर्ड होतो. बिचारे लखन सर यांच्या हातात काही नाही आहे. त्या ठिकाणी कमिटीचे जे डिसिजन आहे त्यांना फॉलो करावं लागते. त्यामुळे त्यांनी उत्तर नाही दिलं तर निराश होऊ नका. हे त्या ठिकाणी पर्टिक्युलर आपण जर बघितलं तर प्रोटोकॉलला धरून आहे. त्यामुळं जे काही आपले पेमेंट करणारे कुक्कुटपालक बांधव ते आक्षेप घेत असतात, म्हणून ही आमची अडचण आपण समजून घ्यावी. आता या ठिकाणी आम्हाला पण आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे? फार सोपी पद्धत आहे. याच्यासाठी लखन सरांचा जो नंबर आहे 84 21 82 62 62, याच्यावरती कॉल करा. इथं फोन केला, लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर
आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. ही एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्याने अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होतो परिपूर्ण. आता तुम्हाला 2 ओळीत सांगतो की आम्ही मार्गदर्शन केल्यामुळे तुम्हाला काय फायदे होतात. तर आमच्या या मार्गदर्शनामुळे तुमचा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. तुमची कोंबडी व पिल्ले यांच्यावरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते, कारण आम्ही लसीकरण आजार येणे अगोदरच कधी व कसं करायचं हे सांगतो. लसीकरण करून सुद्धा जर काही आजार आले तर तात्काळ त्यांना ओळखून कोणता उपाय व इलाज करायचे याबद्दलही माहिती दिली जाते, ज्यामुळे मृत्यूदर कमी होतो. त्याचबरोबर शेड कसा उभारायचा याबद्दलही माहिती दिली जाते, ज्यामुळे आपली पैशाची, वेळेची, मेहनतीची आणि जागेची बचत होऊन जाते. सरतेशेवटी आपली कोंबडी, कोंबडा, पिल्ले, अंडी कुठे, कधी व कशा पद्धतीने विकायची याबद्दल सुद्धा सहकार्य व मदत केली जाते, ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्व अडचणीचं व सर्व समस्यांचं सोल्युशन मिळून जाते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा अशा पद्धतीनं होऊन जातो परिपूर्ण. ज्यांना आमच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे त्या सर्वांना मी एकच विनंती करू इच्छितो की याच्यासाठी 84 21 82 62 62 या लखन सरांच्या क्रमांकावरती तात्काळ संपर्क साधावा. प्रवेश हे मर्यादित आहेत एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना सामील व्हायचं असेल आणि ते देखील मोफत, तर एवढंच करा. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात उन्हाळ्यात दारूचा वापर हा का करायला नको, आणि दारूचा वापर जर चुकून केला तर त्याच्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आपण देशी दारूला 15 जूनपर्यंत आपल्यापासून या ठिकाणी दूर ठेवा, हीच आपणास कळकळीची विनंती. व्हिडिओमधील ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. इतर काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून पाठवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून घ्या, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.